सावरा प्रतिनिधी. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, मात्र खरीप हंगाम तोंडावर असताना सावरा परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सावरा येथील निलेश कृषी सेवा केंद्र व श्री ॲग्रो केंद्र येथे रासायनिक खत, विशेषतः युरिया मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खरीप पेरणीची लगबग सुरू असताना युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत असून पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेल्या खतासाठी शेतकऱ्यांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे. निलेश कृषी सेवा केंद्रासमोर तर शेतकरी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. श्री ॲग्रो केंद्रातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाचा पारा 45°C आसपास असतानाही खत संपून जाईल या भीतीने शेतकरी अन्न पाणी सोडून रांगेत उभे राहत आहेत. महिला शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतमजूर यांची मोठी गैरसोय होत असून अनेकांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना चक्कर येऊन पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकीकडे तालुका कृषी विभागाकडून खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर साठा मुबलक असेल तर शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या रांगा का लावाव्या लागत आहेत, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. कृषी केंद्र चालकांकडून मर्यादित साठ्यामुळे आधार कार्ड व टोकन पद्धतीने खताचे वितरण केले जात असून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ 2 DAP व 2 युरियाची पोती दिली जात आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नसल्याची तक्रार आहे. अकोट तालुक्यातील सावरा व परिसरातील अनेक गावांमधून शेतकरी येथे खत खरेदीसाठी येतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने युरिया व इतर खतांचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध करून द्यावा, अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.